शासनाच्या प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात खानापूर पोलीस परिसरातील शेतकरी, महिला आणि तरुणांनी बुधवार दिनांक 24 पलूसमध्ये प्रचंड आक्रोश व्यक्त केला। शक्तीपीठाविरोधात संघर्ष समितीचे निमंत्रक ॲडव्होकेट दीपक लाड आणि महावितरण संघर्ष समितीचे अध्यक्ष प्राध्यापक श्रीदास होनमाने यांच्या नेतृत्वाखाली हजारो बाधित शेतकरी आणि महिलांनी जुने बसस्थानक ते तहसील कार्यालय असा भव्य मोर्चाकडून प्रशासनाला धडक दिली। आज सकाळी 10 वाजल्यापासूनच जुन्या बसस्थानक परिसरात सांगली जिल्ह्यातील विविध गावातील शेतकरी, महिला आणि तरुण मोठ्या संख्येने जमा झाले होते आणि तेथून निघालेला मोर्चा आंबोली रोडमार्गे तहसील कार्यालयावर पोहोचला। शक्तीपीठ महामार्ग रद्दच झाला पाहिजे, शेतकऱ्यांची जमीन बळजबरीने लादू नका, आमची जमीन आमच्या हक्काची नाही, कोणाच्या बापाची, अशा घोषणांनी संपूर्ण पलूस शहर आणि परिसर दणाणून गेला। मोर्चाला संबोधित करताना ॲडव्होकेट दीपक लाड म्हणाले, विट्यातील महिलांच्या ऐतिहासिक लाटणे मोर्चानंतर आज पलूसमध्ये झालेली गर्दी सरकारचे डोळे उघडण्यासाठी पुरेशी आहे। हा महामार्ग विकासाच्या नावाखाली शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारा आहे। खानापूर, कडेगाव, पलूस तालुक्यातील हजारो एकर सुपीक आणि बागायती जमीन कोणत्याही परिस्थितीत शासनाच्या घशात घालू देणार नाही। श्रीदास होनमाने यांनी प्रशासनाला इशारा देताना सांगितले की शेतकऱ्यांचा हा जनक्षोभ केवळ सुरुवात आहे। शासनाने हा विनाशकारी महामार्ग त्वरित रद्द केला नाही तर आगामी काळात संपूर्ण सांगली जिल्हा ठप्प केला जाईल। हा लढा आता आरपारचा झाला आहे। मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर आंदोलकांच्या वतीनं प्रांताधिकारी रणजित भोसले यांच्याकडे मागण्यांचे सविस्तर निवेदन सादर करण्यात आले आहे। निवेदनात शक्तीपीठ महामार्ग पूर्णपणे रद्द करण्याची आणि भूसंपादनाची कोणतीही प्रक्रिया पुढे न नेण्याची ठाम मागणी करण्यात आलेली आहे। ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली।